Good afternoon, students. The 2 days before, we started a new story. The name of our story is The Boy Who Broke the Bank. This story is written by Ruskin Bond. There are two central characters, Nathu and Sitaram. Nathu is the sweeper boy and Sitaram is the washerman's son. Both were friends and they were discussing. What about they were discussing? They were discussing about the payment. Nathu told Sitaram that he did not get his monthly payment, so he wants to leave his job. So Sitaram wants to help Nathu, and he told one of his customers that his friend wants to leave the bank's job, and so Mr. Srivastav wants to give him a job. After some time, Mrs. Srivastav went to meet her friend Mrs. Bhushan, and both the ladies were talking about the various things, and there they talk about the said Govindram's bank, that the bank is in a very bad condition and bank is not ready to give their employees payment. The news spread all over the village. The news spread from Nathu to Sitaram, Sitaram to Mrs. Srivastav, Mrs. Srivastav to Mrs. Bhushan, Mrs. Bhushan to Mr. Bhushan, Mr. Bhushan to Kamal Kishore, from Kamal Kishore to Barber Deepchand, and to all over the village. Now what happened next? We are going to learn. बघा विद्यार्थ्यांनो, 2 दिवसांपूर्वी आपण काय केलं, एक नवीन लेसनला सुरुवात केलेली आहे. आपल्या लेसनचं नाव आहे द बॉय हू ब्रोक द बँक. या लेसनमध्ये एक घटना आपल्याला सांगण्यात आलेली आहे, अफवा आणि अफवेचे होणारे परिणाम. त्याच्याशी रिलेटेड ही स्टोरी आहे. काहीशी मजेदार अशी ही स्टोरी आहे. वाचताना आपल्याला हसू येत असतं किंवा आपल्याला आनंद निर्माण होत असतो. बघा, काही काही गोष्टी वाचताना आपल्याला थोडंसं टेन्समध्ये असतो आपण, पण ही गोष्ट वाचताना हलकासा आनंद आपल्या चेहऱ्यावर, आनंदाची लकीर आपल्या चेहऱ्यावर येत असते. तर या ठिकाणी बघा, नथू आणि सीताराम हे 2 सेंट्रल कॅरेक्टर आहे. नथू हा बँकेमध्ये साफसफाईचं काम करणारा एक कर्मचारी आहे. त्याचा मित्र आहे सीताराम. तो कोण आहे तर वॉशरमॅन सन आहे. आता हा धोबी आहे सीताराम आणि नथू हा बँकेमध्ये साफसफाईचं काम करत असतो. दोघं मित्रांमध्ये चर्चा होती कुठल्या गोष्टीवर, पेमेंट बद्दल. नथू काय सांगतो सीतारामला की माझ्या अजून पगार पण झालेला नाही आहे. आणि आता या ठिकाणी सीताराम त्याचा चुकीचा अर्थ घेतो आणि आपले जे कस्टमर आहे त्यांना सांगतो की माझ्या मित्राला नोकरी सोडायची आहे आणि तुम्हाला जर स्वीपर बॉयची गरज असेल तर माझा मित्र काम करू शकतो. मग आता ही गोष्ट, साधी गोष्ट नथूकडून सीतारामकडे आली, सीतारामकडून तो मिसेस श्रीवास्तव यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर मिसेस श्रीवास्तव यांनी या गोष्टीचा चुकीचा अर्थ घेतलेला आहे आणि त्यांनी ती गोष्ट मिसेस भूषण यांना सांगितली. आता मिसेस भूषण यांनी काय सांगितलं की बँक पूर्णतः डबघाईला आलेली आहे असं त्यांनी त्यांच्या हस्बंड मिस्टर भूषण यांना सांगितलं. आता मिस्टर भूषण यांनी ही बातमी मग संपूर्ण गावामध्ये पसरवलेली आहे. त्यांच्याकडून मिस्टर भूषण यांच्याकडून ती बातमी दीपचंद यांच्याकडे आली, कमल किशोर यांच्याकडे आली, कमल किशोर यांच्याकडून दीपचंदकडे आली आणि नंतर ती बातमी संपूर्ण गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. आता तिचे काय काय परिणाम होतात ते आपल्याला बघायचे. चला मग पुस्तक काढा, पेज नंबर काढा 51. Deepchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. The customer is with pain and distress. Pain. Because the cut and distress because of the awful news he had just heard. या ठिकाणी बघा, आता दीपचंद हू वॉज कटिंग द हेअर ऑफ अन एल्डरली जेंटलमॅन. मग दीपचंद इज बार्बर. तो काय करतोय बघा, नावी आहे तो आणि एका एल्डरली जेंटलमॅन म्हणजे काय, एका वयस्कर अशा पुरुषाचं ते केस कापण्याचं काम करत आहे. काय करतोय बघा, कटिंग द हेअर ऑफ अन. बघा आता या ठिकाणी ॲन हे आर्टिकल वापरलेलं आहे कारण एल्डरली ई आलेला आहे म्हणून त्याच्या अगोदर काय लागलेलं आहे, ॲन आर्टिकल वापरण्यात आलेलं आहे. एल्डरली जेंटलमॅन हू वॉज सो स्टार्टल. स्टार्टल म्हणजे काय, अचानक दचकणे. कुठल्या गोष्टीमुळे दचकला बघा दीपचंद, दॅट हिज हँड शू, की त्याचे हात थरथर कापायला लागलेले आहेत. ही निक म्हणजे काय, कट स्लाइटली, त्याच्याकडून हलकासा
काय करण्यात आले बघा, कस्टमर म्हणजे ग्राहकाचा उजवा कान कापण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी दीपचंदच्या कानावर जी बातमी आलेली आहे त्या बातमीमुळे तो थोडासा दचकला आणि त्याचं कामावरचं लक्ष विचलित झालं आणि त्याच्याकडे जो कस्टमर बसलेला होता त्या कस्टमरचा कान त्याच्याकडून कापण्यात आलेला आहे. द कस्टमर इल विथ पेन अँड डिस्ट्रेस. मग आता बिचारा कस्टमर की ज्याचा कान कापला गेलेला आहे तो वेदनेने विव्हळू लागलेला आहे. बिकॉज द कट अँड द डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. आता या ठिकाणी त्याला दोनदा वेदना झालेल्या आहे किंवा दुःख, जसं दोनदा त्याच्यावर दुःखाचा भार पडलेला आहे. पहिली न्यूज कुठली आहे की त्याच्या कान कापून त्याचा कान दीपचंद याने कापलेला आहे. आणि दुसरी बातमी कुठली आहे बघा, तर गावाची जी बँक आहे सेठ गोविंदराम यांची ती बँक डबघायला आलेली आहे. ही दुसरी न्यूज. या दोन गोष्टींमुळे त्याच्या दुःखामध्ये भर पडलेली आहे. Because of the cut and distress, because of the awful news he had just heard, with one side of his neck still unshaven. आता बघा, एका साइड त्याच्या मानेचा दुसरा जो भाग होता किंवा दुसरा भाग त्याचा अनशेवन म्हणजे काय, त्याची अजून दाढी करण्यात आलेली नव्हती. He sped across the road to the general merchant store where there was a telephone. आणि त्याने ते दाढी आणि कटिंगचं काम तसं सोडून दिलं आणि त्या ठिकाणाहून तो पळत सुटलेला आहे. कुठं आला बघा, तो जनरल मर्चंट स्टोअर म्हणजे किराणा दुकानाच्या समोर तो आलेला आहे. त्या ठिकाणी काय आहे बघा, त्या ठिकाणी एक टेलिफोन आहे म्हणजे त्याला त्या ठिकाणी फोन करायचा आहे. ही डायल सेठ गोविंदराम्स नंबर. आणि त्याने कोणाला फोन केला बघा, सेठ गोविंदराम यांना फोन केलेला आहे. द सेठ वॉज नॉट ॲट होम. सेठ गोविंदराम त्या ठिकाणी घरी नव्हते. वेअर वॉज ही ते. मग आता सेठ कुठं गेले, सेठ गोविंदराम कुठं आहेत, घरी नाही आहेत, मग ते गेले तरी कुठं. द सेठ वॉज नॉट ॲट होम. वेअर वॉज ही देन. मग ते कुठं आहेत. द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. मग सेठ कुठं गेले आहेत, सेठ गोविंदराम ते सुट्ट्या घालवण्यासाठी किंवा सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी काश्मीरला गेलेले आहेत, अशी बातमी त्याच्यापर्यंत आली. ओ वॉज दॅट सो. मग हे असंच आहे का तर. द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. आता जो वृद्ध पुरुष होता त्याचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही. दीपचंद याच्या दुकानावर दाढी कटिंगसाठी आलेला जो वयोवृद्ध पुरुष होता त्याचा कान कापला गेलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यावर अजून एक बातमीचा भार पडलेला आहे की बँक बुडालेली आहे आणि त्या ठिकाणी त्याने दाढी कटिंगचं काम जे तो करून घेत होता ते अपूर्ण सुटले त्याची दाढी कटिंग आणि तो तसाच पळत सुटून एका दुकानावर आला. त्या ठिकाणी टेलिफोन बूथ होता, त्या ठिकाणी त्याने फोन केलेला आहे. फोन कोणाला केला, सेठ गोविंदराम यांना. आणि त्या ठिकाणी त्याला बातमी काय कळली की सेठ गोविंदराम गावात नाही आहेत, ते घरी नाही आहेत, तर ते कुठं गेले आहेत, काश्मीरला गेलेले आहेत सुट्ट्या घालवण्यासाठी. कारण गावामध्ये उन्हाळा आहे आणि काश्मीरला म्हणजे उन्हाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात गार वातावरण असतं. मग त्यामुळे सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी सेठ गोविंदराम काश्मीरला गेलेले आहेत असं त्याला कळलं. बघूया पुढे. द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. Oh, was that so? The elderly gentleman did not believe it. He hurried back to the barber shop and told Dipchand. आणि तो परत मग फोन लावल्यानंतर परत बार्बर दीपचंदच्या नाव्याच्या दीपचंद जो नावी आहे त्याच्या दुकानावर ते एल्डरली जेंटलमॅन परत आले. He hurried back to the barber shop and told Dipchand. मग दीपचंदला काय सांगितलं बघा, The bird has flown. Said Govindaram has left town. Definitely it means a collapse. And then he dashed out of the shop, making a beeline from his office and checkbooks. बघा आता या ठिकाणी त्या एल्डरली जेंटलमॅनने सेठ गोविंदराम यांच्या घरी फोन केला. आता फोन उचलल्यानंतर समोरच्या व्यक्तीने काय सांगितलं की सेठ गोविंदराम घरी नाही आहेत, ते काश्मीरला गेलेत. आता हे एवढं सुद्धा समजल्यानंतर आता त्या एल्डरली जेंटलमॅनने दीपचंदला काय न्यूज दिली की पक्षी उडून गेला. कुठं गेलेला आहे पक्षी, तर पक्षी या ठिकाणी गावात नाहीये, पक्षाने या ठिकाणून पलायन केलेलं आहे. म्हणजे काय सांगायचं आहे, पक्षी उडून गेला म्हणजे काय, सेठ गोविंदरामांना पक्षाची तुलना का केलेली आहे की या ठिकाणी सेठ गोविंदरामने सुद्धा पलायन केलेलं आहे, त्यांनी गाव सोडलेलं आहे, त्यांची बँक डबघायला आलेली, सगळा पैसा घेऊन ते पळून गेलेले आहेत, असं या ठिकाणी त्या एल्डरली जेंटलमॅनने दीपचंदला मेसेज दिला. The bird has flown, said Govindaram has left town. Definitely,
इट मीन्स द कोल्हॅप. बरोबर आहे. मग खरोखरच म्हणजे या ठिकाणी त्या एल्डरली जेंटलमॅनचा विश्वास नव्हता, पण ज्यावेळेस त्याला कळलं आहे की सेठ गोविंदराम गावात नाही आहेत, म्हणजे ते पळून गेलेले आहेत, याचा अर्थ काय केला मग त्याने की बँक खरोखरच डबघायला आलेली आहे. अँड देन ही डॅश आउट ऑफ द शॉप. आणि मग त्याने त्या ठिकाणी घाईघाईने त्या दुकानामधून बाहेर पडलेला आहे. मेकिंग अ बी लाईन. बी लाईन म्हणजे काय बघा, या ठिकाणी तर डायरेक्ट रोड, सरळ तो आपल्या घरी गेलेला आहे. फॉर हिज ऑफिस. कुठं गेला? आपल्या ऑफिसमध्ये गेलेला आहे, कार्यालयात गेला. आणि त्या ठिकाणाहून त्याने काय केलं, चेकबुक घेतलेलं आहे. बँकेचं जे त्याचं अकाउंट होतं त्यासाठी त्याला पैसे काढायचे होते, त्यासाठी त्याने चेकबुक त्या ठिकाणून आपल्या ऑफिसमधनं घेतलं. आणि मग तो सरळ आता कुठे जाणार आहे, बँकेमध्ये जाणार आहे. कशासाठी? पैसे विड्रॉ करण्यासाठी. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ द फॉरेस्ट फायर. आता संपूर्ण बाजारामध्ये मग ही बातमी पसरली. न्हाव्याच्या दुकानावरून संपूर्ण बाजारात ही बातमी पसरलेली आहे. किती वेगाने पसरली बघा. ज्याप्रमाणे जंगलामध्ये आग लागत असते आणि ती आग पसरण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही, प्रचंड प्रमाणात त्या ज्वाळा सगळीकडे पसरतात, त्याप्रमाणे ही बातमी वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण गावामध्ये पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप. आता ही बातमी जनरल मर्चंट म्हणजे काय, किराणा व्यापाऱ्याकडून ती बातमी कुठपर्यंत आलेली, टू द दुकानापर्यंत आली. सर्क्युलेटेड अमंग्स द कस्टमर्स. आणि नंतर मग ती दुकानदारांकडून ती ग्राहकांपर्यंत पोहोचलेली आहे. अँड देन स्प्रेड विथ देम इन द व्हेरियस डायरेक्शन्स. आणि त्यानंतर मग ती संपूर्ण व्हेरियस म्हणजे काय, वेगवेगळ्या दिशेला ती बातमी पसरवली गेलेली आहे. टू द बेटल सेलर. कुठपर्यंत केली बघा ती बातमी, कुठपर्यंत पसरलेली आहे. आता सुरुवातीला ती किराणा दुकानदारापर्यंत आली, नंतर त्या ग्राहकांपर्यंत आली, त्यानंतर संपूर्ण मार्केटमध्ये म्हणजे कुठं कुठं बेटल सेलर म्हणजे काय, पान सुपारी विक्रेते म्हणजे पान टपरीवर जाऊन पसरली. त्यानंतर मग टेलर म्हणजे काय, कपडे शिवणारे जे टेलर आहे त्यांच्यापर्यंत गेलेली आहे. त्यानंतर फ्री वेंडर म्हणजे काय, रस्त्यावर जे बसणारे आहेत व्यापारी त्यांच्यापर्यंत पोहोचली. नंतर दुकानदारापर्यंत गेलेली आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी मग ती बातमी बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट. रस्त्यावर, मंदिराच्या बाहेर किंवा फुटपाथावर जे बेगर म्हणजे भिकारी बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत ती बातमी जाऊन पसरली. बघा विद्यार्थ्यांनो, बातमी कुठून कुठून लीक झालेली आहे. नथू याने सीतारामला सांगितली, सीताराम याने मिसेस श्रीवास्तव यांना सांगितली, मिसेस श्रीवास्तव यांनी मिसेस भूषण यांना सांगितली, मिसेस भूषण यांनी मिस्टर भूषण यांना सांगितले, मिस्टर भूषण यांनी कमल किशोर यांना सांगितली, कमल किशोर यांनी दीपचंदला सांगितली. आणि दीपचंद याने ती बातमी त्याच्या कस्टमरला सांगितली. आणि त्या कस्टमर कडून मग ती बातमी संपूर्ण गावामध्ये ती पानसुपारी विक्रेते, दुकानदार, त्याचबरोबर टेलर, न्हावी यांच्याकडून ती बातमी नंतर सगळ्यात शेवटी भिकाऱ्यापर्यंत जाऊन पसरलेली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे जंगलामध्ये वनवा लागत असतो किंवा वनवा पेट घेत असतो, त्याप्रमाणे या बातमीने की सेठ गोविंदराम यांची बँक डबघायला आलेली आहे, त्या बातमीने संपूर्ण गावामध्ये प्रसार आणि प्रचार झालेला आहे. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रूक लेग. बघा आता, ओल्ड गणपत द बेगर. आता बेगर म्हणजे काय, भिकारी. कोण, भिकाऱ्याचं नाव काय, गणपत. तो कसा होता, वृद्ध होता. आणि बघा त्याचं काय सांगितलंय, हॅड अ क्रूक लेग. क्रूक म्हणजे काय, नॉट स्ट्रेट म्हणजे त्याचा पाय लंगडा होता. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स. आता बघा, कॉलिंग फॉर आर्म्स. आता हा जो गणपत आहे की ज्याचा पाय लंगडा आहे, तो कितीतरी दिवसापासून, स्क्वॅटिंग म्हणजे काय, या ठिकाणी तो ऑक्युपाय, तो त्या ठिकाणी बसत होता. कुठं बसत होता बघा, फुटपाथवर, खूप वर्षापासून. कॉलिंग फॉर आल्म्स म्हणजे काय, या ठिकाणी तो लोकांना विनवणी करत होता, याचना करत होता की मला पैसे द्या किंवा अन्न द्या. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. आणि संध्याकाळी मग कोणीतरी यायचं काठी घेऊन आणि नंतर त्या गणपतला आधार द्यायचा आणि नंतर गणपत घरी जायचा. He had never been known to walk. तो कधी चाललेला आहे, त्याला चालताना कोणीही बघितलेलं नव्हतं. But now on learning about the bank was about to collapse, गणपत astonished everyone. पण ज्यावेळेस त्याला कळलं, गणपतला काय कळलं की बँक कोसळलेली आहे आणि या गणपतने अजून सगळ्यांना धक्का दिला. सगळ्यात पहिले धक्का कशाने बसलेला आहे, गावातील लोकांना
बँक सेठ गोविंदराम यांची बँक डबघायला आलेली आहे. त्याचं आर्थिक चक्र पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे. या बातमीने संपूर्ण गावाला एक धक्का बसला आणि त्या धक्क्यानंतर दुसरा धक्का बसलेला आहे की जो गणपत की जो खूप वर्षापासून लंगडा आहे तो चालू शकत नाही. तर गणपतने काय केले बघूया. गणपत ॲस्टॉनिश एव्हरीवन, leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank. की जो गणपत लंगडा आहे की जो पायाने चालू शकत नाही असा जो गणपत लंगडा गणपत दोघी पायांवर आणि चालत आहे आणि अतिशय वेगाने तो कुठे जात आहे, बँकेच्या दिशेने पळत आहे. हे बघितल्यानंतर गावातील लोकांना प्रचंड प्रमाणात धक्का बसलेला आहे. बघा विद्यार्थ्यांनो, एका बातमीने संपूर्ण गावाचं स्वरूप बदलवून टाकलं. एक सोंगाड्या म्हणजे जो गणपत आहे की ज्याने इतक्या वर्षापासून गावातील लोकांना मूर्ख बनवून पैसे जमा केलेले होते आणि त्याने ते पैसे कुठे ठेवले होते, बँकेत ठेवलेले होते. आणि ज्यावेळेस त्याला ती बातमी कळली की बापरे, बँकेचा पैसा डबघायला आलेला आहे किंवा व्यवहार कोलमडलेला आहे, ती बातमी ऐकल्यानंतर लंगडा गणपत आपलं बहुरूप विसरून गेलेला आहे की आपण लंगडा असूनही प्रिटेंड करत आहे आणि तो वाऱ्याच्या वेगाने बँकेच्या दिशेने पळत सुटलेला आहे. कशासाठी, बँकेतील आपले पैसे विड्रॉ करण्यासाठी. रनिंग ॲट द टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1000 रुपीज इन सेव्हिंग्स. आता बघा काय बातमी आली त्याच्यानंतर. मग गणपतचे 1000 म्हणजे काय, हजारो रुपये, 1000 रुपीज इन सेव्हिंग्स, हजारो रुपये त्याचे बँकेमध्ये शिल्लक होते. बघा विद्यार्थ्यांना, एका बातमीने संपूर्ण गावाचं चित्र पालटवून टाकलेलं आहे. Men stood in groups at the street corners discussing the situation. आता बघा, एखादी बातमी जी गावात पसरली आहे त्यानंतर त्या बातमीवर चर्चा करण्यासाठी मग गावाकडे कशी पद्धत असते, लोक घराच्या बाहेर बसतात आणि त्या ठिकाणी चर्चा करत असतात. मग आता या ठिकाणी मेन म्हणजे काय, प्लुरल फॉर्म ऑफ द मॅन. माणसं एकत्र जमलेली आहे आणि ते काय करत आहे, रस्त्यावर जमलेली आहेत आणि ते आता जी परिस्थिती आहे म्हणजे बँक डबघायला आलेली आहे या परिस्थितीवर ते चर्चा करत आहेत. Pimpalnagar seldom had a crisis, seldom or never had floods, earthquakes or drought. And the imminent crash of the Pimpalnagar bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. आता या ठिकाणी पिंपळनगर जे गाव आहे त्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे असे भानगडी किंवा वादविवाद नव्हते. गावामध्ये कुठल्याही प्रकारचा कधी भूकंप आला नव्हता, ज्वालामुखी झाला नव्हता किंवा पूर पण आलेला नव्हता. मग अशा या शांत असलेल्या गावामध्ये अचानक एक बातमी आलेली आहे की बँक कोलमडलेली आहे. त्या बातमीने परिणाम केलेला आहे. पिंपळनगर सेल्डम म्हणजे पिंपळनगर या गावामध्ये कधीच वादविवाद नव्हते. सेल्डम ऑर नेव्हर हॅड फ्लड्स, कधीही पूर आला नाही, भूकंप झाला नाही किंवा कोरडा दुष्काळ पण पडलेला नव्हता. And the imminent crash of the Pimpalnagar bank set everyone talking. आता इमिनंट म्हणजे काय, अतिशय महत्वाचा असा हा प्रकार गावामध्ये झालेला होता. कुठला की बँक डबघायला आलेली आहे. आणि त्यानंतर काय झालं बघा, सेट एव्हरीवन टॉकिंग, त्याच्यामुळे सगळ्यांना चर्चा करायला वाव मिळालेला आहे. अँड स्पेक्युलेटिंगचा अर्थ दिला बघा, चिविंग ओव्हर म्हणजे त्याच एका गोष्टीवर सगळेजण चर्चा करत आहे किंवा चर्वण करत आहेत. अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी, रशिंग अबाउट म्हणजे काय, खोरी आणि घाईघाईने ते काय करत आहे, एकच गोष्टीची चर्चा करत आहे की बाबांनो काय झालं, बँकेबद्दल काय झालेलं आहे, ही एकच गोष्ट आता या लोकांच्या चर्चेचा विषय होती. सम बोस्टेड ऑफ देअर फोरसाइटेडनेस, आणि काहींनी मग बोस्टेड म्हणजे काय, फुशारकी मारले. कशासाठी बघा, फोरसाइटेडनेस म्हणजे काय, त्यांची दूरदृष्टी की त्यांनी त्या बँकेमध्ये पैसे ठेवलेलेच नव्हते. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. आता काही जणांनी काय केलं, मग स्वतःच अभिनंदन केलं की आम्ही पहिलेच बँकेतून पैसे काढून घेतले. काय म्हणताय, आम्ही खूप हुशार आहोत की आम्ही बँकेमध्ये पैसेच ठेवले नाही. ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन, आणि आम्ही कधीच बँकेमध्ये पैसे ठेवले नाही. अँड अदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश, आणि मग बाकीचे जण काय करत आहे, बँकेमध्ये कशी बँक डबघायला आलेली आहे या गोष्टींवर ते चर्चा करत आहे. पुटिंग इट
ऑल डाऊन टू द एक्सेस इंडल्ज इन बाय द सेट गोविंदराम. आणि मग सगळेजण काय करत आहे, गोविंदराम यांच्याबद्दल चर्चा करत आहे. बघूया विद्यार्थ्यांनो, आता आपण हा जो उरलेला पार्ट आहे तो आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये कंप्लीट करायचा आहे. आतापर्यंत मी जे शिकवलेलं आहे ते तुम्हाला समजलंच असेल. मग आता पुढच्या लेक्चरला भेटण्यापूर्वी तुम्ही लेसन रीड करून ठेवायचं आहे. तोपर्यंत सगळ्यांनी घरीच राहा, सुरक्षित राहा. टेक केअर अँड गुड बाय.